नमस्कार मंडळी. तर मी सुरेखा तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कीप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तर आज आपण बनवणार आहेत कुरकुरीत असे वाटाणे म्हणजे मटर. तर आपण तुमच्याकडं काय म्हणतात, मटर का वाटाणा म्हणतात, दोन्ही पण आमच्याकडं म्हणतात बरं का. वाटाणा पण म्हणतात आणि मटर पण म्हणतात. तर यामध्ये आता आपण बेसन घालून मस्तपैकी कुरकुरीत करणार आहोत, एकदम वाटाणा मसाला बरं का. तर तुम्ही बघू शकता छानपैकी इथं आपण भिजलेले वाटाणे घेतलेले आहेत किंवा मटर. तर इथे आता एका भांड्यामध्ये आपण मक्याचं पीठ आणि बेसन पीठ घेतलेलं आहे. दोन्ही पीठ एकत्र घेतलेले आहेत बरं का. तर इथं तुम्ही छानपैकी बघू शकता. तर त्यानंतर आपण घेतलेले आहे मीठ. आपल्या गरजेनुसार मीठ घ्या बरं का. तर इथं आपण मीठ घेतलेलं आहे. मीठ घेऊन झाल्याच्या नंतर आपल्या गरजेनुसारच हळद घ्या. हळद घेऊन झाल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता, गरजेनुसारच घ्या, आपल्याला जितकं पाहिजे तितकंच घ्या बरं का. म्हणजे कसा अंदाज येतोयच आपल्याला कोणती रेसिपी करण्यास. त्यानंतर इथे मी तिखट घेतलेलं आहे. आता तिखट घेऊन झाल्याच्या नंतर छानपैकी ओवं घेतलेलं आहे बरं का. ओव्याने एकदम चव टेस्टी येते बरं का. त्यानंतर मी ओवं घेतलं आहे. परत आपण ओवं घेऊन झाल्याच्या नंतर पाणी घ्यायचं. पाणी कसं गरजेनुसार थोडं थोडं ॲड करत घ्यायचं. तर इथं तुम्ही बघू शकता गरजेनुसार ॲड करायचं, कारण जास्त पातळ नाही, आपल्याला घट्ट पाहिजे बरं का. तर तुम्ही इथं बघू शकता छानपैकी आपण जे मिश्रण आहे बेसनाचं ते एकजीव करून घेऊया. तर तुम्ही बघू शकता छानपैकी असा एकजीव करून घेऊया. तर इथं आपण बेसन आपलं सर्व एकजीव करून झालेलं आहे. तर त्यामध्ये आपण मटर किंवा वाटाणे टाकून घ्यायचे, म्हणजे ॲड करून घ्यायचे. तर इथं तुम्ही बघू शकता जे मटर आहेत ते आपण ॲड करून घेतलेलं आहे. तर एक छानपैकी आपण जे आपलं मिश्रण आहे त्याच्यामध्ये पूर्ण एकजीव करून घ्यायचं बरं का. जे आपलं मटर आहे किंवा वाटाणा आहे ते सर्व एकजीव करून घ्यायचं. तर तुम्ही बघू शकता छानपैकी आपलं मिश्रण झालेलं आहे. जास्त पातळ पण नाही आणि एकदम छानपैकी असे झालेले आहे. तर इथं लगेच आपले कढई गरम करायला ठेवलेली आहे बरं का. तर छानपैकी कढई गरम झाल्याच्या नंतर छानपैकी तेल ॲड करून घेऊया. आपल्याला जितकं तेल पाहिजे तितकं तेल आपल्या गरजेनुसार ॲड करा. इथं बघू शकता छानपैकी आपण तेल ॲड करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण जे आपलं मिश्रण आहे ते आपण त्या तेलामध्ये एक एक असे सोडून द्यायचे बरं का. मटर छानपैकी असे मटर त्याच्यामध्ये तेलामध्ये सोडून द्यायचे. आमच्याकडं वाटाणा पण म्हणतात, तुम्ही काय म्हणतात नक्की कमेंटमध्ये सांगा. तर तुम्ही बघू शकता छानपैकी आपण तेलामध्ये सर्व मटर आपण सोडून देऊया तेलामध्ये आणि छानपैकी असे परतून घेऊया. तर इथं तुम्ही बघू शकता छानपैकी भाजायचे मीडियम गॅसवर. जास्त कमी पण गॅस नाही आणि जास्त पण मोठा गॅस नाही, मीडियम गॅसवरच छानपैकी कुरकुरीत असे भाजून घ्यायचे बरं का. तर इथं तुम्ही बघू शकता छानपैकी असे मीडियम गॅसवरच भाजून घ्यायचे. थोडासा लालसर असा कलर येऊन द्यायचा. तर ही रेसिपी इतकी चविष्ट आणि कुरकुरीत एकदम, तुम्ही जर खाल्ली तर हप्त्यातून 3-4 वेळा करून खाईल, इतकी ही रेसिपी अतिशय सुंदर आहे. तर इथं आपण जे मटर आहे किंवा वाटाणा आहे तो आपण छानपैकी आपला तेलामध्ये तळून झालेला आहे. आता आपण एका ताटामध्ये काढून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता लाल सक्कासा असा कलर आलेला आहे छानपैकी आणि कुरकुरीत. नजरेवरूनच दिसतंय, असं वाटतं की कधी खावं असं वाटतंय. ते तुम्ही बघू शकता छानपैकी आपले मटर कुरकुरीत झालेले आहेत. एकदा जर तुम्ही ही रेसिपी केली तर 17 वेळेस करणार आणि असं वाटतं की महिन्यातून
4-5 तर वेळेस नक्की बनवणार आणि 2 महिने तो कुरकुरीत राहत आहे बरं का. कवरही खात बसले तरी कुरकुरीतच असतात ना. खूप छान अशी ही रेसिपी आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. असेच नवनवीन व्हिडिओ